हॅलो. हल्ली माझ्या फीडवर सोनाक्षी सिन्हा, करीना कपूर आणि कितीतरी सेलिब्रिटीजची फेवरेट म्हणून सिंधी कढी सारखी दिसत होती. म्हणून म्हटलं आपणही एकदा ट्राय करून बघूया. आणि खरं सांगू, ही कढी ना खूपच टेस्टी आणि कम्फर्टिंग होती. रेसिपी पण खूप सोपी आहे. या कढीची ना एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग वाटते मला, की आपण रेग्युलर कढी म्हटलं की आपल्या डोक्यात लगेच दही आणि बेसनची कढी येते ना, पण सिंधी कढीचं थोडं वेगळं आहे. यामध्ये दह्याऐवजी चिंचेचा कोळ आणि टोमॅटोची प्युरीचा वापर केला जातो आंबटपणासाठी. आणि भरपूर साऱ्या व्हेजिटेबल्स आणि बेसनसोबत ही ग्रेव्ही बनवली जाते. कढी खूप छान लागते, आंबट, तिखट आणि भाज्यांनी भरपूर, त्यामुळे पौष्टिकही असते. आणि इकडे ना माझा चिंचेचा कोळ ॲड केलेला क्लिप आहे ना, तो अनफॉर्च्युनेटली मिस झाला आहे. पण हा स्टेप मला इम्पॉर्टंट वाटतो म्हणून मी मेन्शन केला, कारण चिंचेच्या कोळाशिवाय ही सिंधी कढी इनकम्प्लीट आहे. सो ही कढी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते, त्यामुळे तुम्हाला ट्राय करायची असेल तर नक्की करून बघा. आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया. तुम्हाला सुद्धा असेच वेगळ्या वेगळ्या स्टेट्सचे रेसिपीज बनवायला आवडतात का? मला तर खूप आवडतं. आणि मला असं वाटतं की सेलिब्रिटीची फेवरेट असेलच, पण आता ही माझी सुद्धा फेवरेट आहे. म्हणून रेग्युलर आपण जे थालीज बनवतो ना, त्यामध्ये ही ही कढीसुद्धा ॲड करायला एक छान आयडिया आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया. बाय.